मित्रांनो नमस्कार, मी विजय चोरमारे. मित्रांनो आज आपण बोलणार आहोत औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामकरण केल्यानंतर त्या संदर्भात जे वाद सुरू झालेले आहेत, त्या संदर्भाच्या चर्चा उपचर्चा सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भानं. मित्रांनो आपल्याला माहिती आहे की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करावं अशी मागणी करण्यात येत होती. त्याच पद्धतीने उस्मानाबादचं नामकरण धाराशिवाचं करावं, सांगली जिल्ह्यातल्या इस्लामपूरचं नामकरण ईश्वरपूर असं करावं अशी मागणी करण्यात येत होती. आणि शिवसेनेचं जे मुखपत्र सामना आहे त्या मुखपत्रातून या शहरांचा उल्लेख या बदललेल्या त्यांना अपेक्षित असलेल्या नावानिशी करण्यात येत होता. म्हणजे औरंगाबादची बातमी संभाजीनगर अशी डेटलाईन वापरून दिली जात होती, उस्मानाबादची धाराशिव किंवा इस्लामपूरची ईश्वरपूर. म्हणजे शिवसेनेनं ही आपली अधिकृत भूमिका म्हणूनच सुरुवातीपासून मांडणी करण्यात येत होती. शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार 5 वर्षे राज्यात होतं, 4.5 पावणे 5 वर्षे राज्यात होतं. त्या काळात त्यांनी हे नामकरण केलं नाही. किंवा 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीचं सरकार होतं, या काळात सुद्धा हे नामकरण केलं नाही. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे नेते हे उद्धव ठाकरे यांना औरंगाबादच्या नामकरणावरून सातत्यानं त्यांच्यावर टीका करत होते. आणि किंवा भारतीय जनता पक्षाने चिथावणी दिलेली मराठी प्रसार माध्यमं सुद्धा या मुद्द्यावरून शिवसेनेची किंवा उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचे प्रयत्न करीत होती. अगदी अलीकडे ज्यावेळी उद्धव ठाकरेंचा दौरा असेल त्यावेळी आज उद्धव ठाकरे संभाजीनगर संदर्भात घोषणा करणार का वगैरे अशा बातम्या वृत्तवाहिन्यांच्यावरून किंवा वृत्तपत्रांच्यावरून प्रसिद्ध करण्यात येत होत्या. त्या पाठीमागे अर्थात ही भारतीय जनता पक्षाची जी फूस होती तीच होती या माध्यमांना. अगदी अलीकडे ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची सभा झाली औरंगाबादला, त्या सभेच्या वेळी सुद्धा सभेच्या 2 दिवस आधी उद्धव ठाकरे औरंगाबादच्या नामकरणासंदर्भात घोषणा करणार का, संभाजीनगर नामकरण होणार का वगैरे अशा बातम्या चालवण्यात येत होत्या. अर्थात त्याच काळात काही वृत्तवाहिन्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी मी त्या वृत्तवाहिन्यांच्यावरून जाहीरपणे सांगितलेलं होतं की औरंगाबादचं संभाजीनगर हे नामकरण करण्याची शिवसेनेची भूमिका आहे, ती महाविकास आघाडी सरकारची भूमिका नाही. महाविकास आघाडीचं सरकार हे कॉमन मिनिमम प्रोग्राम म्हणजे किमान समान कार्यक्रमावर चाललेलं आहे. आणि या किमान समान कार्यक्रमामध्ये कुठंही औरंगाबाद किंवा अन्य कुठल्याही शहराच्या नामकरणाचा विषय नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे या संदर्भातली काहीही घोषणा करणं शक्य नाही अशी प्रतिक्रिया मी हा मुद्दा ज्यावेळी उपस्थित झाला त्यावेळी दिलेला होता. अर्थात हा फक्त प्रश्न उद्धव ठाकरे यांच्यापुरता मर्यादित नव्हता, तर अगदी भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावर असलेले अनेक राष्ट्रीय पातळीवरचे विषय होते. पण ज्यावेळी एनडीएचं सरकार अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली देशात सत्तेवर 6 वर्ष होतं, त्या काळात भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरचे अनेक विषय त्यावेळी त्यांना घेता आलेले नव्हते. अगदी नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर असताना सुद्धा 2014 ते 2019 या काळात भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यावरचे विषय या सरकारला घेता आलेले नव्हते. 2019ला ज्यावेळी भाजपला 300हून अधिक जागा मिळाल्या आणि सरकार चालवण्यासाठी अन्य कुणाच्याही पाठिंब्याची आवश्यकता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर भारतीय जनता पक्षानं 370 कलमापासून ते अयोध्येपर्यंतचे अनेक जे आपल्या अजेंड्यावरचे विषय होते त्या संदर्भातले निर्णय घेतले. पण महाविकास आघाडी सरकार चालवताना उद्धव ठाकरे यांना मात्र शिवसेनेच्या अजेंड्यावरचे विषय घेण्यासंदर्भात टार्गेट करण्यात येत होतं. भारतीय जनता पक्षाकडून टार्गेट करण्यात येत होतं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून टार्गेट करण्यात येत होतं आणि त्यांच्या चिथावणीनं विविध वृत्तवाहिन्या सुद्धा उद्धव ठाकरे यांना टार्गेट करत होत्या. अर्थात महाविकास आघाडी सरकारच्या अखेरच्या काळातच या संदर्भातला निर्णय झाला. म्हणजे आता हे सरकार संपलेलं आहे, हे सरकार कोसळलेलं आहे, कोसळणार आहे. ती औपचारिकता फक्त बाकी होती. अशा वेळी मंत्रिमंडळाच्या अखेरच्या बैठकीत या नामांतराच्या संदर्भातला निर्णय घेतला. त्याला फार कमी मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समक्ष उपस्थित होते, काँग्रेसचे राष्ट्रवादीचे काही मंत्री उपस्थित होते आणि त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला
आणि हा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी, कारण हा निर्णय घेतल्यानंतर लगेचच सरकार कोसळलं आणि नव्या सरकारच्या निर्मितीची वगैरे प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हे निर्णय वगैरे या गोष्टी मागं पडल्या आणि या नवीन सरकारच्या संदर्भातल्या काही घडामोडी सुरू झाल्या, त्याची चर्चा सुरू झाली आणि हा नामांतराचा विषय मागं पडला. पण नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी झाला आणि आता हे नवीन सरकार सत्तेवर आल्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या गोटातून या विषयाची चर्चा सुरू झाली की या निर्णयाला काँग्रेसच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध का केला नाही किंवा तत्सम काँग्रेसची भूमिका नसताना काँग्रेसचे मंत्री कसे काय गप्प राहिले किंवा या निर्णयाच्या अनुषंगानं केंद्रातलं जे नेतृत्व आहे काँग्रेसचं ते नाराज झालेले वगैरे अशा बातम्या यायला सुरुवात झाली. आणि त्यानंतर जी एक महत्वाची प्रतिक्रिया आली ती स्वाभाविकच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडी सरकारचे जे शिल्पकार होते ते शरद पवार यांची प्रतिक्रिया आली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत जो निर्णय घेतला त्या निर्णयासंदर्भात आम्हाला आधी काहीही माहिती नव्हतं, त्या संदर्भात आमच्याशी काहीही चर्चा झाली नव्हती आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय बहुमतानं होत नसतात. मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा अंतिम निर्णय असतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो निर्णय घेतलेला होता, पण त्या संदर्भात आमच्याशी चर्चा झाली नव्हती. महाविकास आघाडीच्या विषय पत्रिकेवरचा तो विषय नव्हता, असं शरद पवार यांनी त्या संदर्भात अगदी स्पष्टपणे जी आपली भूमिका होती ती भूमिका मांडलेली आपल्याला दिसते. आता त्यावरून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. म्हणजे काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं हा निर्णय होत असताना विरोध का नोंदवला नाही किंवा हा निर्णय झाल्यानंतर त्याच दिवशी या संदर्भातली आपली विरोधाची भूमिका का मांडली नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. पण इथं मला वाटतं राजकीय भूमिकेपेक्षा विषय होता, मुद्दा होता, तो संवेदनशीलतेचा होता, माणुसकीचा होता. ज्या एका विशिष्ट कालखंडात उद्धव ठाकरे प्रचंड अडचणीत होते, त्यांच्या पक्षातले जवळपास 40 आमदार त्यांचा पक्ष सोडून निघून गेलेले होते. सरकार कोसळणं ही केवळ औपचारिकता बाकी होती आणि त्यांना यानंतरच्या काळात अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागणार होतं. अशा काळात किमान एक आपली भूमिका आपण सत्तेवर असताना काही अंमलात आणली आणि त्यासाठी त्यांनी निर्णय घेतला, तर त्यावरून विरोध करून त्यांची आणखी कोंडी करू नये. मला वाटतं अशी काँग्रेस राष्ट्रवादीची भूमिका असावी. आणि म्हणूनच या नामांतराच्या औरंगाबादच्या आणि उस्मानाबादच्या नामांतरांच्या निर्णयानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं तातडीनं त्या संदर्भातला आपला विरोध नोंदवला नाही. कारण शेवटी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे तिन्ही पक्ष एकत्र आलेले होते आणि आघाडीतला एक पक्ष प्रचंड अडचणीत असताना आपण त्याला एखाद्या मुद्द्यावरून विरोध करून किंवा आपल्या राजकीय भूमिकेशी मिळती जुळती नसलेली भूमिका घेतली म्हणून त्याला विरोध करून त्यांची अधिक कोंडी करावी, हे मला वाटतं राजकीय सुसंस्कृतीत बसणार नाही. म्हणून मला वाटतं त्या बैठकीला अशोक चव्हाण वगैरे माजी मुख्यमंत्री असलेले ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित असताना सुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ मंत्री उपस्थित असताना सुद्धा त्यांनी त्या संदर्भात विरोध केला नाही. पण अर्थात हा विषय काही तिथंच थांबणारा नव्हता, तो पुढे चालू राहणार होता आणि त्या संदर्भातली भूमिका या पक्षांना स्पष्ट करावी लागणार होती. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाला विरोध असण्याचं काही कारण नव्हतं. पण तरी सुद्धा नामांतरासारखे भावनिक विषय, भावनिक मुद्दे घेऊन राजकारण करण्याची या पक्षांची प्रकृती आणि प्रवृत्ती नाही. त्यामुळं त्यांची या संदर्भातली जी भूमिका आहे ती भूमिका मला वाटतं जी पूर्वी होती, निर्णयाच्या पूर्वीची भूमिका होती, ती निर्णयानंतर सुद्धा आता समोर आलेली आहे. अर्थात त्यांची ही भूमिका असली तरी या नामांतराला ते नंतरच्या काळात विरोध करतील असं मला वाटत नाही. कारण निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाचं श्रेय उद्धव ठाकरे यांना मिळू नये यासाठी ज्या दिवशी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला त्याच दिवशी पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हा निर्णय किंवा या संदर्भातला प्रस्ताव, औरंगाबादच्या आणि उस्मानाबादच्या नामांतरांच्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही पुन्हा नव्यानं आणणार आहोत. या संदर्भातलं फडणवीस यांचं धोरण नेमकं काय आहे किंवा भूमिका काय आहे हे समजत नाही. कारण एकदा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला असताना तो निर्णय पुढे त्याची अंमलबजावणी करणं हे काम पुढच्या नवीन सरकारनं करायला पाहिजे. पण मला वाटतं हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात घेतलेला नाही, उद्धव ठाकरे यांनी घेतलेला नाही, महाविकास आघाडी सरकारनं घेतलेला नाही.
तर आम्ही म्हणजे भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर असताना, मग भले त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, तर हे सरकार सत्तेवर असताना आम्ही घेतलेला हा निर्णय आहे हे त्यांना या संदर्भात रेकॉर्डवर आणायचं आहे. आणि त्यामुळेच कदाचित ते असं म्हणलं असेल की हा प्रस्ताव आम्ही नव्यानं आणणार आहोत, म्हणजे इतिहासात जी अधिकृत नोंद होईल ती नामांतराचा निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचा सहभाग असलेल्या सत्तेत सहभाग असलेल्या सरकारनं घेतलेला आहे. मला वाटतं त्यावरून हा विषय त्यांना पुढे न्यायचा आहे आणि याचं श्रेय, नामांतराचं श्रेय उद्धव ठाकरे यांना मिळू द्यायचं नाही. उद्धव ठाकरे यांनी आपली हिंदुत्वाची भूमिका सत्तेवर असताना त्या भूमिकेशी ते प्रामाणिक राहिले नाही. त्यांनी हिंदुत्वाच्या भूमिकेपासून फारकत घेतली अशी टीका जी भारतीय जनता पक्षाकडून आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांच्याकडून वारंवार करण्यात येत होती. मला वाटतं तीच टीका करणं किंवा तीच भूमिका पुढे नेण्याचा हा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा राहणार आहे. आणि त्यासाठीच हे नामांतराचं श्रेय सुद्धा उद्धव ठाकरेंचं नाही, तर तो निर्णय आम्हीच घेतलेला आहे असं भासवण्याचा, असं दाखवण्याचा किंवा असं रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न या नव्या सरकारच्याकडून केला जाईल असं मला वाटतं. धन्यवाद.